काय रे गळा झाबरू, काही चिटकला गळा कामाला गडी भाण्या. भाऊ जबाबदाऱ्या पडल्या की नाही बरोबर काम समजते माणसाले. आम्ही मस्त टाप आहे गड्या, साफ सूप मस्त. चारा पाणी कुटात म्हणजे सांगायचं कामच नाही गड्याले. बिलकुल एक नंबर काम करून राहिला. असं काम करणारा पाहिजे बाबा पोट्टा. काय म्हणू झालं का शेणपाणी? हा शांताराम भाऊ शेवटचं टोपला आता. बस आता झाडझूड झाली आता. शेवटचं टोपलं नेऊन टाकतो आता. बस झालं मग. बरोबर असंच काम करणारा माणूस पाहिजे रे आपल्याला. सांगायचं काम नाही. बिलकुल आला म्हणजे त्याचं काम केलं मोकळं आहे. आता कसं आम्ही चाललो वावरात दोघं जण बैलगाडा घेऊन. तर तू कसं हे मसाला गिसाळा चारायला घेऊन जा आता. हा नेतो मी आता. हे शेणपाणी झालं तर घरी जाता तर जेवण करतो आणि मग मसाला घेऊन जा तुम्ही. काम होतं रे शांताराम भाऊ. सांग ना काय काम होतं? नाही शांताराम भाऊ रोजचे 50 रुपये देत जा बा फक्त मला नगद. काम आहे राजा अर्जंट काम आहे मला. काय बा का प्या घ्यायच्या नांदीत नाही लागला बा तू? रोजचे 50 मागून राहिला तर काय का पावटी गिवटी घेतं का बा? की शांताराम भाऊ हा पोऱ्या पेते हो बा. आता 50 रुपये नगद मागून राहिला म्हणजे काय ना काही मिळ आहे. बापा प्या घ्यायला नाही पाहिजे मला. ते कसं माहिती पोरी कॉलेजला जात का तर मग रोज 50 रुपये तिला भाड्याला लागतात. तर मग कसं बा नगद देत जा. मग आपली तर आता तसे तर काय आपल्याला पैसे नाही. आता तुमच्याकडून घेतली की दिले 50 असं आहे बा म्हणणं. त्यासाठी पाहिजेत पैसे. फेन नाही हो बाबा. ए बापा पोरीच्या शिक्षणासाठी जीवाचे एले करून राहिला इकडे. पहिले समजलं असतं नाऱ्या तुले तर काल हे दिवस पाहा लागले असते रे. पहिलेच काही केलं असतं तर. पण जाऊ दे बाबा पुरे शिक्षण तर पुरं करून राहिला. बरं भानू रोजचे घेऊन जात जा आपल्याकडून 50 काही वांधा नाही. हा शांताराम भाऊ मसाला गिसाळा तुमच्या तर चालून राहिलो. पण संध्याकाळी मोकळा असतो तुम्ही तर काही संध्याकाळी रातचं काही काम असलं सांगत जा. पाणी देणं रखवाली गिकवाली हरभरे गिरवायची आपण करतो ना. काय वांधा नाही. तसे घरीच काय आहे आपल्याला रिकामे असतो. घरी झपणं काय वावरात झपणं काय सारखंच आपल्यासाठी. कामच पाहिजे आपल्याला. सांगतो मी काही वांधा नाही. आता तू आहेस की आपल्याकडे जाशील तू आता. सांगतो मी तुला. किती बोलतो बाबा. ते शेणा टोपलं डोक्यारानं ते फेकून देणं पहिले. वजन आहे होऊन राहिलं का तुले? गडा मला आठवणच नाही राहिली. टाकून येतो मी शेण. ये बाई म्हणा लागेल पण गीत पुरी करून राहिला. चांगला कामाला चिटकला गडी. पुढे शिक्षणही पुरं करतो म्हणते आणि कामही म्हणते. संध्याकाळी असेल तर सांगा सकाळी असेल कामाचे काही करायला तयार आहे गडी. राम भाऊ अंगार पडलं की बरोबर समजते माणसाले. आता कसं अदलो काय तर भेटे बुड्या वर्षावर होतं ना. आता बुड्यानं ढुंगणा लात मारेला. आता कराच लागेल ना. एक तर गावाला तोंड मारलं तिथं निभास लागेल ना. कराच लागेल ना ते. बरा झाला सुधारला तो. तेच पाहिजे आपल्याला. अरे बा मग भाऊ काय चाल बा गाडीवर बैल आपलं झूत आणि चाल वावरात जाऊ. चला शांताराम. झाला की स्वयंपाक गिपा काय उपाशी मारतो मुले? म्हणजे मी रोज तुम्हाला उपाशीच मारतो? स्वयंपाक व्हायला असते ना. रोज तुम्हीच तर फुगत नाही. नसते बाबा बघता अर्थ यार. आज केलं तर मोठी म्हणून राहिली फुगत नाही तुम्ही. मुंशीराम भाऊ बसले काय? हा गडा बसले जा. ये पाशिवला. शिवला कसा माराल तर चक्कर. राजा मुंशीराम भाऊ नुसतं वावरात जातात घरी येता का बा? तुमच्या वावरातून का रस्ता आहे का बा? पानं लोक गाडी नेऊन राहिले तुमच्या वावरातून. काय बा तुम्ही पुरे झपेला बा. हा माणूस फक्त वावरात जाते घरी येते तर ती वावरात काहीच लक्ष देत नाही. कोण काय करते कोण गाडं नेते कोण हरभरा नेते उपटून ते काहीच खरं नाही ना. या माणसाचं काहीच पाहत नाही काहीच लक्ष देत नाही. हा माणूस तिकडे पाहिले तिकडे आपणच लक्ष द्या. बाईची जात उठली सुटली की चालले वाट. हा माणूस काय कामाचा मग? हा वहिनी तुम्ही बरोबर बोलून राहिला. मुंशीराम भाऊ तुम्ही लक्ष दिलं पाहिजे राजा. तुमच्या वावरातून तो शांताराम रोज गाडा नेते ना. रस्ता पाडीन ना तो. त्याचा रस्ता नाही तुमच्या वावरातून. मग काय करसान मला बघतात भांडणं करसान तुम्ही. भांडणं करूनही मिळ येत नाही. मग वयवाट पडली की लोक कसे बदमाश असतात. सगळ्या गावातलं काम आहे आपले संबंध पोडतात म्हणून कसं मी त्याला जाऊ देतो. संबंध करता करता तो आज तो एकटा निघून राहिला. काल 10 लोक येतील ना. कोणाला म्हणसान तुम्ही? तोंड आहे का मग तुम्हाला म्हणाले? संबंध ना करू. रस्ता पाडीन तुमच्या वावरातून. तुम्हाला समजलं पाहिजे राजा. मुंशीराम भाऊ काय बोंगाळे कामं करून राहिले तुम्ही. त्याला जाऊ नका त्याच्या वावरातून. अडवा त्याचा गाडं. आता चालला तो गाडं घेऊन जावा वावरात. या माणसाला मी किती खेप सांगतो ना की लोकांना आपल्या वावरातून जाऊ नका देत जाऊ. गाडं घोडं जाऊ नका देत जाऊ ना. वयवाट पडते ना. मग अशीच वयवाट पडले की मग ते काय मोडते काय. मग लोक आपल्यावर शिरजोर होतात ना. तेच म्हणणं आहे ना वहिनी. तुमच्या वावरातून लोक येतात जातात. आता गाडं नेऊन राहिला एक जण नेऊन राहिला. काल 10 लोक नेतील. मुंशीराम भाऊ मग कोणाला नाही म्हणतील. लोक म्हणतील हाच तर रस्ता. मग सांगा मूर्ती काय ती मग कोर्टा कालटी जाय की नाही. मग त्यापेक्षा आताच कसं या शांतीला जाऊ नका देऊ ना. तुमच्या वावरातून मोडून टाका ना. त्याला म्हणा तू रस्त्यात जा शिदा. महारातून खाली येतं साहेबा मला काही घेऊन देत नाही. पण कसं मी तुमच्या लक्षात आणून दिलं. तुमचे माया कसे संबंधात. काय करतो गड्या धावतो मा पोरे जाऊन त्याच्याच बसते. काय करू? या पोरेच्यानं मला काही बोलता येत नाही ना. पण आज आवडतोच मी त्याचा गाड काही हो. मग आज नाही जाऊ देत माझ्या शांतीला. संबंध गेले चुल्या. पहिले कसं आपलं पहा तुम्ही. तुमच्या वावरातून जर रस्ता पडला की मुळतच नाही ना. एकदा पडला की तो टेम्पो घेऊन पाहतो ना रे. कसा नाही ते शांत्या वावरातून गाडत पाहतो तुम्ही आता.
फक्त टेम्पो घेऊन जा ना हाती. मग कसं तो गोड बोलला की पुस फटाका मग जटुले तटी. मला अशी समजून राहिली काय? म्हणजे मला समजत नाही काही. बयार समजतं का मग तू? आता पाय तर बा शिवला बरं सांगितलं तुम्ही, मला लक्ष जाणून दिलं हे. आता पाय तुम्ही रस्ता कसा जाते महारातून तो पाहतो ना. मुंशीराम भाऊ लवकर जा, तू आता गाडी घेऊन चालला. जावा लवकर, त्या लागेल बाबा मागो मजा पाहायला काय दिला आता झमकून यायचं. परी इकडे बरं. काय रे भानो, काय झालं? झालं काही नाही. हे घे 200 रुपये, तुला या जायला पैसे लागतील ना. हे घे बरं पैसे. नाही रे भानू बापा, माझ्याजवळ आहेत ना पैसे, आहेत माझ्याजवळ. ते तुझ्याजवळच राहू दे आता तेवढे. काय का जाय ना, अडीनडीले कामात पडतात. तू आता बाहेर जात, एखाद्या व्यक्ती काय सांगून येते का टाईप? उशीर होते पाशीर होते, पैसे पाहिजेत खिशात. तू घेऊन जा, पैसे घेऊन जा. हे 200 रुपये. काय भानू, तुला पैसे कुठून आणले रे? पण हे अंतराम भाऊचा मसाला चारायला जाऊन राहिले का? भाऊले म्हटलं बा पैसे द्या. म्हटलं मग पोरीले कसं कॉलेजला जावं लागते, जाणं येणं म्हटलं तर कसं भाड्यात वाढायला पैसे पाहिजे. तर मग भाऊने 200 रुपये दिले मला. मग तेच पैसे आहेत. घे बरं हे मुकड्यान. अरे भानू, माझ्याजवळ पैसे आहेत बापा, मला काही काम नाही. तूच ठेव तुझ्याजवळ, तुला सळी नळीले काम येतील ते. सांगून राहिलो ना मी, पैसे देऊन राहिलो ना. हे मुकड्यान ठेव ना तुझ्याजवळ. नाही काय करून राहिली तू? काय सांगून येते का टाईम कोणता? हे पैसे आहेत माझं, हे तुझ्याजवळ ठेव आता. बरं दे बापा, गरम नको एवढा. तुझी बी काही शांती नाही होणार मला पैसे दिल्याशिवाय. कसं पद्धतशीर जायचं यायचं, पाहून देखू ना. काही सांगता येत नाही, वाहन असतात रस्त्यावर. मी येतो मग. चाललो मी आता कामाले. मी पद्धतशीर जातो, तू माझ्या काही टेन्शन नको घेऊ. पण तू कसं तुझ्या जीवाचं पाय बापा, जास्त उदळे पादळे कामं नको करत जाऊ. तू जीवाच्याने जेवढं होईल तेवढंच कर बरं. नाही तर मग काय जीवाच्या वर करत जाशील. फालतू बिमार पडला तर आपल्याला जाईन बापा ते महागात. तू मला काही टेन्शन घेऊ नको. चाल माझ्या मसाला वाटपून राहिले. अजून शांताराम टंग करी माना मग जाणार. येतो मग, भेटू आपण संध्याकाळी. जाय जपून जाय. हो. माय बाई, भाण्या किती कष्ट करून राहिला माझ्यासाठी. त्यानं शिक्षण सोडलं बा माझ्यासाठी, आणि मला म्हणते तू शिक म्हणते. आपल्याला त्याच्या अपेक्षा भंग नाही करायला लागणार बापा. कुठे ना कुठे सरकारी नोकरीवर लागाच लागेल आता. प्रयत्न करायच लागतील आपल्याला. चित मन लावून अभ्यास करायला लागेल आता. हे टेम्पन टाम्पन हे रस्त्यावर येऊन कोण बसले तुम्ही? काय आहे भानगड? काय म्हणजे हा रस्ता का लोकांचा सार्वजनिक आहे का? अरे फक्त आपल्या वावरात याचा रस्ता आहे हा. लोक गाडी नेऊन राहिल्या रस्त्यानं. त्याची पाठ पाय नाही मला. तो शांत कसा गाडीनं गाड्या नेते महारातून, तो पायतून झाले. माझ्यावर जो दास ना धावधव उठला सुटला की शांत जाऊन बसतं. काय माझ्या बाजूला काय माहिती तुले? गोड गोड बोलते होतं. तुला तोच गोड लागते. यायच्या ना बाबू, मी त्याला जाऊ दे, पण आता नाही जाऊ देत रे बा. तू काही करू लागलंस तर. बाबा तू माणूस का रोज जाते काय? कधी नवत जाते राजा. तुम्ही काय भांडणं करता बा? घेणं देणं गावातलं काम असते, जाऊ द्या. आता रस्ता का आपल्या वावरात जायचा रस्ता का? आणि दुसरे गेले का? रस्ता तर आहेच ना. रस्ता का बाटून राहिला की झिजून राहिला? बे थांबल्या, तुला तेच तर समजत. हा वैवाट नाही ना त्याचा रस्ता आहे का? हा लेखीचा आहे का त्याचा? आपल्या वावरात त्याचा रस्ता आहे फक्त. दुसऱ्या लोकांचा रस्ता नाही ना. त्याचा रस्ता तिकून आहे, तो तिकून जाईन ना. इकून काय झक मारते महारातून? नाही बा, आता नाही जाऊ देत मी. राजा बाबा, उशा गोष्टीपासून काय हे? त्याच्यामुळे तर आपण पुढे नाही जाऊन राहिलो राजा. फालतू भांडणं करणार बा, घेणार दे नाही. काय काही महारातून गाडा कसं नाही तर बा तू शांतपणा करायचं नाही म्हणतात. तू अजिबात बोलायचं नाही बिलकुल. तुला सांगून राहिलो. आता गाड्या आलो की मी बिलकुल अडवणार राजाचं. आणि बोलायचं नाही तर मग कसं नाही शांत नाही शांत जे चालणार नाही मला. पालू खोशे राम टेम्पल घ्या ती माझला जास्त. तो शांत झोडून काढू दोघं आपले ग. तो एकटा जा. बाबा तुम्ही म्हणसान तसं खूट घेऊ का? निंबाचा चांगला मोठं एका खुटात खालास. मग दोघे बापले का आपण जेलात. बेसन भाकर खायले दोघे सोबत. मग आपला याला वाळायचं काम नाही इकडे. मग होते जन्म ठेपणार फाशी. तू जास्त भादरतो गड्या, पुरतोच भादरतो तू. त्याचा रस्ता अडवणार फक्त. आपल्या वारातून गेला नाही पाहिजे एवढं पाहिजे. हो उकड्यातून गाळा काढा. तू न सांगून राहिला का टेम्पा खालास करी मी तुला. शिल्लक चालू नको बाबू. शांते अगोपणा करू नको. तू वैवाट महारातून नाही आहे. गाळा फाळ महारातून न्यायचं नाही अजिबात. दादागिरी ना करू. सांगून राहिलो मी. वैवाट नाही आहे. मा वळलो वारीत रस्ता. कसे काढून राहिलो? प्रेमाने म्हणून राहिलो मी तर जाऊ द्या रे. काय नांदी लागा माणसाच्या? मुंशीरामचं शांतारामचं भिनकलं वाटते गड्या. चाल बरं, मी येतो बरं पाहू. बिनगुद्यानं आपल्यासाठी तर चांगलंच आहे ना. त्यानं आपल्या पोराला बैकून दिलं ना. पाहतो कशी बाजू घेऊन राहिला आपल्या पोराची. तर जाऊ द्या ना कुस्त्या उद्या त्याच्या खुनही घालात चालते. आपण जेलात जातात ते तर मस्त बेसन भाकर खातात. मग ती बुद्धी कुकडे काम करून राहिली काय माहित. म्हातारी होऊन राहिली तशी सोडून राहिली वाटते. गावातला काम आहे. गावात भांडणं चांगले दिसतात का? काय केलं तुझ्या? कोणती केळी बाग कापली? काय केलं तू? म्हणजे काय तुम्हाला जसं काही माहितच नाही? डोळे बांधतात का तुमचे? पान मा पोराचे काय हल्ला लावले त्यानं करणं तर. पान कसा मा पोरगा कामाला जाऊन राहिला, कसे हाल होऊन राहिले त्याचे तर माझ्यानं
थोडासा त्याच्या मागे लावून. आज आपला अवगुणी आहे, त्यानं ते पोरगी पटवली तर मग ते काय करते ना, बदनामी हायपेक्षा बरं नाही का दोघे जोडून दिलं तर. पण तू आता काही बडबड करू नको पण मागच्या काही गोष्टी उकरून मुर्दे उकरून काढू नको. हा चाल मला जाऊ दे, पाहू दे काय तो मला लागेल ते. पटोली म्हणजे मागे देतात मग लावून. असे तर किती होतात गावात, किती काटाचे. मग काय झालं का सगळ्याचेच लग्न झाले काय? काय सांगता मला तर तुम्ही? ते समजत नाही ना. तुम्ही भूचा ना आपल्या घरात देवी ते घरून खपत नव्हती ना ते दुसऱ्या ठिकाणी, म्हणून हे असं लावून दिलं हे आपल्या मागे. शिल्लक न बोलू मुंजा, तू सांगू राहिलो मी. हा अजिबात नाही बिलकुल. हा 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 हिसका दाखवा लागते मग तुले. हा वाजून जातं मला म्हणते तो शिल्लक बोलू नको, बाहेर तो काल लवकर गाडला. हा हा मी बूचा, तू नको काही शांतपणा नको शिकू मला जा नाही पहिली. हा मोल नाही बैकलं एक त्याचं. हा माणूस जास्त हुशार समजून राहिला स्वतःला. आता भांडण मोडायला जाते हा माणूस. भांडण मोडायले तर सगळ्यातली ते शांत्यानं मा घरात आणि याचं भांडण मोडायला चालला हा माणूस. या माणसाला अक्कल नाही जराशी, काय करा काय नाही. तू कसा काय आला मारातून गाडा घेऊन? हा तुझ्या गाडण्याचा रस्ता आहे का? मग काय झालेले काऊन गरम होऊन राहिले तुम्ही? हा कधी नवत आणतो बा मी, आता कसे जोड पडते म्हणून ये तुम्ही इकून. पण हा सार्वजनिक रस्ता नाही बा, तू पळकला निघून जायले. मा वावरात याचा रस्ता आहे फक्त हा. तू आज गाडा आणून राहिला, दुसरे 4 लोक आणतील महारातून गाडं. आपल्या घरातून गाडा न्यायचं नाही भाऊ, सांगून देऊन राहिलं तुले मुकड्यानं. काय राजा मुंशीराम भाऊ, काय तुम्ही एवढं तेवढं पाहून राहिले? रस्ता काय झिजून राहिला का राजो? एक गाडा गेलं का 10 गाडी गेले का सारखंच आहे. जाऊ द्या ना आता, काय भांडणं करून राहिले बा. तू राज मजुरासारखा आलाय. तू काल शिल्लक गुन्हा मालकासारख्या गोष्टी करून राहिला रे. सादर देवानाच्या तुझ्या माय आहे का काही? हा शांत्या मारून गाडा नेते कसं? मला पाहिजे ते. हा लवकर काढाटून गाडा लवकर घेऊन जा वापस. तुमच्या रस्त्याने अजून. राजा तुम्ही माझ्यासोबत भांडण नाही केलं बा. आज भांडणार आले बा तुम्ही, घेणं देणं काही नाही बा. प्रेमान सांगितलं असतं मला, तुम्ही गेलो असतो बा भांडण करून आले बा तुम्ही. बोलायची काय भाषा? कायचं काय भांडण काही नाही. आमच्या वारून कसा नेता गाड समजत नाही का तुम्हाला? आमच्यावरून रस्ता आहे का तुमचा? ते तुला तोंड फुटलं बा. उसा काय बाबू, एका झापडीत की नाही 3 ठिकाणी पडशील. शिल्लक नका बोलू, 2 माणसं बोलून राहील. गाडा काढ रे भाऊ बिलकुल. लवकर काढ, रस्त्याला लागते. हा काही तुझ्या रस्ता नाही आहे. आणि कोणता वडलं बारीक रस्ता आहे तुझ्या? तू कागदपत्री दाखव, मला केस कर लागलं पण तुला जाऊन येत नाही मावावरातून आता. राजा हे जास्त झालं बा. प्रेमान म्हणतो आपण, पण तुम्ही दादा एवढं कामाला हे भांडणं करायची एवढे खास तुम्हाला? कोणा दिलं राजा तुम्हाला बायकोनं? अदलोक राजा तुम्ही शब्द नाही बोलला, मला म्हटलं नाही अजून. लेकरू नाही दूध पिता मला लोक बैकून देतात. तुला शायनास रे बा. तुझ्या रस्ता मावारातून नाही मुकट्यानं तो उठून निघ. बिलकुल कसं भांडण करू नको तुम्हा बरोबर. मी वक्त गरम व्हायला माणूस. बा मारती समजून सांग ना बा. काय लेखा माणूस असले का एवढा मोठा तू लेखा? काय लेखा भांडणं शोभतात का हे गावात? समजून सांगतो यायचा रस्ता नाही मारातून तर जाऊ कसं आहे त्याचं गाडं? वयवाट पडीन ना. दुसरे 4 लोक 10 लोक नेतील ना मारातून गाडं. मग काय मी प्रत्येकाला म्हणत राहा का? हा माणूस आले 2-3 खेप सांगितलं मा बुड्यान, तरी तेच गोष्ट करून राहिला हा माणूस शांताराम भाऊ. सांग मग कसं करतो मग? कालनं फूट काढणं तसा नाही ऐकत नाही राहा. एका फुटा त्याचा खलास करायला. अजिबात बिलकुल हे नाही बाबा, याचं काही नको करू याची. ऐकून नाही राहिला ना, गाडा वापस नेते का पाहिजे? काय झालं आलं तिथं हात लावून दाखव बा शांतारामले, मग सांगतो तुला काय आहे बजेट. हात लावून दाखव तू काय आहे तर. दोघंही बापले का या तुम्ही? का तुमची जर नाही पाठ पाहिजे मग हा शांताराम नाही प्रेमाने घेऊन राहिला तर जास्त चढून राहिले डोक्षा. काय समजून राहिलं तुम्ही मला? त्या नाही का बागडा भरेलात का? मग काळण कुठ काळण तलवार आहे ना तलवार. काय समजून राहिलं तुम्ही मला? जास्त हिर करू नको, सांगून आल तुले बिलकुल. मित्रांनो हुरहुरीत भाग आपण उद्या बघणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.